नमस्कार. आज आपण एका आकड्याबद्दल बोलणार आहोत. एक साधा दिसणारा आकडा, पण जो भारताच्या केंद्र आणि राज्यांच्या आर्थिक संबंधांची पूर्ण दिशा ठरवतो. आणि हो, तो दिसतो तितका साधा अजिबात नाही. चला तर यामागे काय दडलंय ते पाहूया. हा आकडा आहे 41%. 16व्या वित्त आयोगाने शिफारस केलीये की केंद्राच्या करांमधला एवढा वाटा राज्यांना मिळायला हवा. म्हणजे केंद्राने 100 रुपये कर गोळा केला तर त्यातले 41 रुपये राज्यांना मिळणार. अगदी सरळ, बरोबर? पण थांबा, खरंच इतकं सोपं आहे का हे? हा आकडा जेवढा सरळसोट दिसतोय त्याच्यामागे एक वेगळंच गणित दडलेलं आहे आणि तेच आपण आज उलगडणार आहोत. तर आजच्या आपल्या या विश्लेषणात आपण काय काय बघणार आहोत? आधी या 41% भ्रम समजून घेऊ. मग कमी होणारा विभाज्य निधी म्हणजे काय ते पाहू. वाटपाचा नवीन फॉर्म्युला काय आहे, अटींसकट मिळणारी अनुदानं आणि सरतेशेवटी या सगळ्याचा आपल्यावर काय परिणाम होतो हेही बघू. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. 41% हा आकडा सांगितला जातो खरा, पण राज्यांना प्रत्यक्षात मिळणारी रक्कम आणि या आकड्यात फरक का पडतो ते पाहूया. तर मुद्दा हा आहे, 16व्या वित्त आयोगाने हा 41% आकडा कायम ठेवला, हे खरंय. पण खरी मेक ही टक्केवारीत नाही, तर ती ज्या रकमेवर लागू होते त्या रकमेत आहे. आणि ही मूळ रक्कमच हळूहळू कमी होत चालली आहे. आणि यामुळेच आपण येतो आपल्या दुसऱ्या भागाकडे, कमी होणारा विभाज्य निधी. हे समजून घेण्यासाठी आपण एका पिझ्झाचं उदाहरण घेऊ. कल्पना करा की पूर्ण कर संकलन हा एक मोठा पिझ्झा आहे, पण तो सगळ्यांना वाटण्याआधीच त्याचे काही तुकडे बाजूला काढले जातात. तर हा विभाज्य निधी किंवा डिव्हिजिबल पूल म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचं तर केंद्राच्या एकूण टॅक्स कलेक्शनचा तो हिस्सा जो राज्यांबरोबर वाटला जातो. पण यात उपकर म्हणजे सेसेस आणि अधिभार म्हणजे सरचार्जेस हे धरले जात नाहीत. ते आधीच बाजूला काढले जातात. हे बघा, हे उदाहरण एकदम परफेक्ट आहे. एकूण कर महसूल म्हणजे अख्खा पिझ्झा, पण वाटणी करण्याआधीच केंद्र सरकार स्वतःसाठी उपकर आणि अधिभाराचे खास स्लाइस काढून घेतं. आणि जो उरलेला लहान झालेला पिझ्झा आहे त्यावर तो 41% नियम लागू होतो. आणि हा आलेख बघा, यात अगदी स्पष्ट दिसतंय. जसजसे केंद्राने स्वतःकडे ठेवलेले उपकर आणि अधिभार वाढत गेलेत, तसतसा राज्यांना वाटण्यासाठी उपलब्ध असलेला तो विभाज्य निधी कमी होत गेलाय. म्हणजे वाटायची मूळ रक्कमच आक्रसत चाललीय. आणि हे काही आजकाल घडत नाहीये. सूत्रांनुसार ही एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे. म्हणजे प्रत्येक वित्त आयोगाच्या काळात एकूण कर महसुलाच्या तुलनेत राज्यांना मिळणारा विभाज्य निधीचा वाटा कमी कमी होत गेलाय, ज्यामुळे राज्यांची आर्थिक स्वायत्तता कमी झाली आहे. ओके, तर आत्तापर्यंत आपण पाहिलं की वाटायला उपलब्ध असलेला पिझ्झाच लहान झालाय. पण आता या लहान झालेल्या पिझ्झ्याचे तुकडे राज्यांमध्ये कसे वाटले जातात, चला आपल्या पुढच्या भागात पाहूया. तर मग प्रश्न हा आहे की ह्या वाटपाचे नियम बदलले आहेत का? आणि याचं उत्तर आहे हो. एक मोठा आणि खूप महत्वाचा बदल झाला आहे. आधी बघा, जी राज्य स्वतःच्या पातळीवर चांगले कर गोळा करायची, आर्थिक शिस्त पाळायची, त्यांना प्रोत्साहन दिलं जायचं. पण आता तो निकषच काढून टाकलाय. त्याऐवजी राज्याच्या GDP-मधील योगदानाला 10% महत्त्व दिलंय. म्हणजे राज्याचा आर्थिक आकार किती मोठा आहे हे महत्त्वाचं ठरतंय. आता याचा परिणाम काय होणार? साहजिकच जी राज्य आधीच श्रीमंत आहेत, ज्यांचा GSDP जास्त आहे, त्यांना याचा फायदा होऊ शकतो. आणि ज्या गरीब राज्यांना विकासासाठी जास्त पैशांची गरज आहे, त्यांना कदाचित कमी वाटा मिळेल. आणि इथूनच समानता विरुद्ध कार्यक्षमता ह्या वादाला सुरुवात होते. पैसा मिळवण्याचा अजून एक मार्ग असतो, तो म्हणजे अनुदान. पण इथेही गोष्टी बदलल्या आहेत. आता ही अनुदानं अटी व शर्तींसह येतात. घडलंय असं की अनेक महत्त्वाची अनुदानं जी आधी राज्यांना बिनशर्त मिळायची, ती आता बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे राज्यांना आता केंद्राकडून मिळणाऱ्या सशर्त अनुदानांवर, म्हणजे ज्यांच्यासोबत काही अटी जोडलेल्या आहेत, त्यावर जास्त अवलंबून राहावं लागतंय. आणि हे अनुदान मिळवणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाहीये. ही बघा, एक लांबलचक प्रक्रिया आहे. आधी राज्याच्या हक्काची घोषणा होते, मग त्यांना केंद्राचे कठोर आर्थिक नियम पाळावे लागतात, त्यांच्या डेटाबेसचं पालन करावं लागतं, आणि या सगळ्या पायऱ्या पार केल्यावर कुठेतरी जाऊन प्रत्यक्ष निधी मिळतो. या सगळ्याचा अर्थ काय? अर्थ हा की कागदावर राज्यासाठी मंजूर झालेली रक्कम आणि प्रत्यक्षात त्यांच्या हातात येणारी रक्कम यात खूप मोठं अंतर असू शकतं. ह्या अटींमुळे मिळणारा निधी कमी होऊ शकतो, ज्यामुळे राज्यांच्या बजेटचं गणितच बिघडतं.
ठीक आहे, आपण हे सगळं तांत्रिक गणित पाहिलं, पण आता सर्वात महत्वाचा प्रश्न. या सगळ्याचा आपल्यावर, राज्यांवर आणि सामान्य नागरिकांवर काय परिणाम होतो? हे महत्वाचं काय आहे? याचे 3 मोठे परिणाम आहेत. 1. राज्यांची स्वायत्तता कमी होते. म्हणजे त्यांना स्वतःच्या गरजेनुसार जसं की शिक्षण किंवा आरोग्यावर खर्च करण्याचं स्वातंत्र्य कमी होतं. दुसरं, यामुळे सहकारी संघराज्याच्या तत्वालाच धोका पोचतो, कारण केंद्र-राज्य संबंध जास्त एकतर्फी होतात. आणि तिसरं, या सगळ्यामुळे राज्यांच्या विकास कामांना खीळ बसू शकते. तर मग या सगळ्या चर्चेनंतर एक मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. हा जो 41% आकडा आहे तो फक्त एक भ्रम आहे का? आणि या आकड्याच्या पडद्याआड भारताच्या वित्तीय संघराज्याची म्हणजेच केंद्र आणि राज्यांच्या आर्थिक संबंधांची एक वेगळ्याच पद्धतीने, अधिक केंद्रीकृत दिशेने पुनर्रचना तर केली जात नाहीये ना? विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?